ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसा दासीत् साक्षात् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम् पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आज रामनवमी आहे. रामनवमीचा मंगल दिवस आहे आणि त्यामुळे आज विशेष चिंतन करत असताना आपण गोस्वामी तुलसीदासांनी मानसामध्ये ज्या रामजन्माच्या चौपाईंची रचना केली आहे ते आपण पाहणार आहोत. बालकांडामध्ये येतात 191 जो दोहा आहे त्याच्या खाली सर्व ग्रह सर्व नक्षत्र आपापल्या यथास्थानी स्थित झाल्यानंतर भगवंतांनी अवतार धारण करायचं ठरवलं. देवतांनी भगवंतांची प्रार्थना केली की भगवंता आता अवतार घेण्याची वेळ आली आहे, आमचा उद्धार करण्याची वेळ आली आहे, तुम्ही आता अवतार घ्या आणि आमचं कल्याण करा. अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर देवता आपापल्या स्थानी निघून गेले. सर्व देवता आपापल्या स्थानी निघून गेल्यानंतर सर्व जगाचं कल्याण करणारे, समस्त लोकांना शांती देणारे, आह्लाद देणारे भगवंत प्रकट झाले. आणि त्याचं वर्णन करत असताना गोस्वामी तुलसीदास म्हणतायत, भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घन श्यामा निज आयुध भुजचारी भूषण बनमाला नयन बिसाला शोभा सिंधु खरारी कह दुई कर जोरी अस्तुति तोरी केहि विधि करऊ अनंता माया गुण ज्ञानातीत अमाना वेद पुराण भनंता करुणा सुख सागर सब गुण आगर जेहि गावहि श्रुति संता सो मम हित लागी जन अनुरागी भय उप्रगट श्रीकंता ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रतिभेद कहे मम उरसो बासी यह उपहासी सुनत धीर मति थिर न रहे उपजा जब ज्ञाना प्रभु मुस्काना चरित बहुत विधि की न चहे कही कथा सुहाई मातु बुझाई जहि प्रकार सुत प्रेम लहै माता पुनि बोली सोमति डोली तजहुता तयह रूपा की जय शिशुलीला अति प्रिय शीला यह सुख परम अनूपा सुनि बचन सुजाना रोदन ठाना होई बालक सुर भूपा यह चरित जे गावहि हरिपद पावहि ते न परहि भवकूपा. म्हणतायत भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. कौसल्यवती हित करणारे, दीन दयाला दीनांवरती दया करणारे,
कृपाळू असे भगवंत प्रकट भये प्रकट झाले. भये प्रकट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी. आणि त्यामुळे झालं काय? हर्षित महातारी. थोडक्यात म्हातारी या शब्दाचं महतारी हे रूप आहे. महतारी म्हणजे माता कौसल्या. ती जी माता कौसल्य आहे, महतारी म्हातारी, ती हर्षित, ती आनंदित झाली. का? कारण मुनिमन हारी अद्भुत रूप बिचारी. मुनिजनांचं मन हरण करणार ते अद्भुत रूप पाहिलं म्हणून. भगवंतांचं रूप कसं आहे तर मुनिजनांचं मनही हरण करणार आहे. आता मग त्याच्यामध्ये विशेष काय? काय विशेष आहे हेच सांगितलं. मुनिजनांचं मन हरण करतात कारण ज्यांनी आपल्या मनाचा निग्रह केलेला आहे, सर्व विषयांपासून आपल्या मनाला आवृत्त परावृत्त करून घेतलेलं आहे, ते या रूपाकडे आकर्षित होतात. ज्यांची बुद्धी नामरूपाच्या पलीकडे गेली आहे, ते या रूपाकडे आकर्षित होतात. असं ते अद्भुत आहे. जनक महाराजांनी पुढे त्या संवादामध्ये प्रसंगामध्ये येतं, जनक महाराज म्हणतात, हे साक्षात ब्रह्म आहे का? कारण माझं मन माझ्या परवानगीशिवाय यांच्याकडे प्रवाहित होत आहे. आणि परब्रह्माशिवाय माझं मन माझ्या परवानगीशिवाय कोणत्याही इतर विषयांच्या ठिकाणी, वस्तूच्या ठिकाणी प्रवाहित होत नाही. असं भगवंतांचं रूप होतं. विरक्त असणाऱ्या, ज्ञानवान असणाऱ्या नामरूपाच्या पलीकडे गेलेल्या मुनिजनांचं मनही जे हरण करतं, असं ते रूप पाहून माता कौशल्या हर्षित झाली. कसं आहे? लोचन अभिरामा तनुघन श्यामा निज आयुध भुजचारी भूषण बनमाला नयन बिसाला शोभा सिंधू खरारी. भगवंत प्रकट झालेत, पण कसे प्रकट झालेत? लोचन अभिरामा. अभिरामा लोचन, अत्यंत आनंद देणारे असे ते नेत्र होते. तनु घनश्यामा. घनश्यामा म्हणजे जल देणाऱ्या, पाऊस पाडणाऱ्या मेघांप्रमाणे काळा निळा सावळा रंग होता. आणि आपल्या चारही भुजांमध्ये आयुध धारण करून ते प्रकट झाले. गळ्यामध्ये ती वनमाला धारण केलेली होती, ती भूषणावह झाली होती, ती भूषण झाली होती, ती आभूषित करत होती. नयन विसाला, मोठे टपोरे डोळे होते. टपोरे डोळे आपण विशेषण वापरताना तसं वापरतो, मृगनयनी, मोठे डोळे. आणि शोभा सिंधू खरारी. आणि त्याचप्रमाणे शोभेचे समुद्र म्हणजे सौंदर्याचा सागर असणारे आणि खरं राक्षसाला मारणारे भगवंत प्रकट झाले. आता भगवंताचे प्रकट झाल्यानंतर माता म्हणते, कह दुई कर जोरी, दुई कर दोन्ही कर जोडून माता म्हणते, अस्तुती तोरी केही विधी करव अनंता. तोरी अस्तुती केही विधी करव. भगवंता तुझी स्तुती मी कोणत्या प्रकारे करू, कशी करू? कारण तू अनंत आहेस. आणि पुढे काय? माया गुण ज्ञानातीत अमाना वेद पुराण भनंता. वेदांनी तुझं वर्णन केलंय की तू मायेच्या पलीकडेस, तू ती मायेच्या मर्यादेत राहते. आणि मायेच्या मर्यादेत राहून मायेच्या पलीकडे जो आहे त्याची स्तुती करता येत नाही. एवढंच नव्हे, जे काही गुणांनी युक्त आहे त्याचंच वर्णन करता येतं स्तुतीमध्ये. तू गुणाच्या पलीकडेस, ज्याचं ज्ञान होतं, भिन्न म्हणून ज्ञान होतं, विषय म्हणून ज्ञान होतं, द्वैतामध्ये ज्ञान होतं, त्याची स्तुती करता येते. पण तू त्या अपरज्ञानाच्या पलीकडेस, पर आहे, परापराच्या पलीकडेस तू ज्ञानातीत, कोणत्याही प्रमाणाने तुला जाणता येत नाही.
तू माया, गुण, ज्ञान, प्रमाण या सगळ्याच्या पलीकडे असल्यामुळे स्तुती करावी तर कशी करावी तुझी? तुझी स्तुती करता येत नाही. वेदांनीही नेते नेते सांगून आपले हात वर केले, तिथे आम्ही काय करावं? करुणा सुख सागर सब गुण आगर जेही गाव ही श्रुती संता. तू कसा आहेस एवढंच मी म्हणतो की श्रुती, संत, मुनी, महात्मे हे ज्याचं वर्णन करतात, जो सुखाचा समुद्र आहे, जो सर्व गुणांचं धाम आहे, असंच ज्याचं वर्णन केलं जातं, असंच ज्याचं गान केलं जातं, कोणाद्वारे? वेदांद्वारे, ऋषीमुनींद्वारे. आणि जे भगवंत, जे भक्तांवरती प्रेम करतात, कल्याण करतात त्यांचं, असे भगवंत लक्ष्मीपती माझं कल्याण करण्यासाठी प्रकट झाले आहेत. हे संपूर्ण भगवंतांच्या स्वरूपाचं ज्ञान माता कौशल्यले आहे. भावार्थ रामायणाने आणि मानसाने विचार करताना हाच विचार प्रकट केलेला आहे. वाल्मिकी रामायणाने असा विचार केलेला नाही. उपदेशाची, सांगण्याची, कथा सांगण्याची पद्धती वेगळी आहे सगळी दोन्हीकडे, वाल्मिकी रामायणाची आणि अन्य रामायणांमध्ये. सांगतात ब्रह्म आहे, मातेला ज्ञान होतं, पण सुख नाही त्याच्यामध्ये. म्हणताय माता पुढे म्हणते, ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रतिबेदक आहे. भगवंत काय सांगावं? तुमच्या प्रत्येक रोमांमध्ये एक एक ब्रह्मांड आहे. एक नाही, अनेक. आणि ती मायेने रचना केलेली ती जी ब्रह्मांड आहेत, ती प्रत्येक तुमच्या रोमामध्ये आहेत. असे तुम्ही माझ्या गर्भामध्ये राहिलात. सो मम उरबासी, मम उर सो बासी, सो मम, सो भगवान मम उरबासी. ते तुम्ही माझ्या गर्भामध्ये राहिलात. यह उपहासी सुनत धीरमती थिर न रहे. सकल जगाचे नियंता, पालन करता असे जे कोणी भगवंत आहे, तो परमात्मा आहे, तो माझ्या गर्भामध्ये राहिला असं मी कोणाला सांगितलं तर विवेकी मनुष्य हसेल, माझा उपहास करेल, हास्यास्पद वाटेल. आता भगवंतांना हसू आवरेना. ही तर गडबड झाली आणि आता होणारच ना. जन्म झाला मातेपासून, प्रत्यक्ष दर्शन दिलं, ज्ञान झाल्याशिवाय कसं राहील? मातेला ज्ञान झाल्यावर झालेलं पाहून भगवंत हसले. उपजा जब ज्ञाना प्रभू मुसकाना. मातेला ज्ञान झालेलं पाहून भगवंत हसले. प्रभू मुसकाना, हसले स्मित हास्य, गालातल्या गालात गोड हसले. चरित बहुविधी कीन चहे. आणि आता त्यांच्या लक्षात आलं की मला अनेक प्रकारची चरित्र करायची आहेत, आणि ती चरित्र करायची असतील तर मातेला ज्ञान असून चालणार नाही. मग काय झालं? मग त्यांनी काय केलं? काही कथा सुहाई मातु बुझाई जेही प्रकार सुत प्रेमल है. मग भगवंतांनी अनेक प्रकारे मातेला पूर्वजन्मीच्या कथा सांगितल्या, आणि कथा सांगत मातेचं मन अशा प्रकारे वळवलं, अशा प्रकारे घडवलं की जेणेकरून मातेच्या ठिकाणी वात्सल्य भाव निर्माण होईल आणि पुत्राचं प्रेम निर्माण होईल. आता मी तिचा पुत्र म्हणून आलोय, पण ती मला भगवंत म्हणून पाहते, चालत नाही. ते वात्सल्य निर्माण झालं पाहिजे म्हणून अनेक प्रकारे मातेला कथा सांगितल्या. कथा सांगितल्यानंतर माता आनंदित झाली. माता पुनि डोली, सोमती माता पुनि बोली सोमती डोली तजहुता आता हे रूपा. ती भगवंतांना म्हणाली, देवा हे रूप टाका, टाकून द्या, हे रूप मला नकोय, हे रूप मला पाहायचं नाही. कारण
या रूपामध्ये लीला होत नाहीत, या रूपामध्ये माझं तुमच्यावरती वात्सल्य प्रेम निर्माणच होत नाही. तुम्ही ते बालरूपच धारण करा, ते लहान जे मुलाचं रूप आहे, की जे शिशु लीला अतिप्रियसीला यह सुख परमानुपा. मला जर का मातेचं सुख द्यायचं असेल तर तुम्हालाही लहान बालकाचं बाळाचं रूपच घ्यावं लागेल आणि बालकाच्या ज्या शिशुलीला आहेत त्या कराव्याच लागतील. काय करणार? देव भावाचा भुकेला. भक्ताच्या काय भक्ताच्या प्रेमाच्या बाहेर कसा जाईल? शेवटी भक्तीच्या मर्यादेत भगवंताला राहावं लागतं. मातेने अशी प्रार्थना केल्यानंतर भगवंतांनी ते आपलं चतुर्भुज रूप सोडलं, लहान मुलाचं रूप घेतलं आणि रुदन सुरू केलं. सुनी बचन सुजाना रोदन ठाना हो इबालक सुर भूपा. लहान मुलाचं रूप धारण करून भगवंतांनी रडायला सुरुवात केली. ज्यांच्या जाके लव लव जाके सुख लव लेशते, जो सुखाचा समुद्र आहे आणि ज्यांच्या लेशामुळे जगातील सर्व प्राणी मात्र सुखी झाले आहेत, अशा भगवंतांनी रुदन सुरू केलं. आनंद कंद आनंद सिंधू सुख राशी, आनंदाचा सागर असणारा, सुखाचा समुद्र असणारा, सुख स्वरूप असणारा तो परमात्मा रडू लागला. का? काही नाही, भक्ताची इच्छा. हे सांगून समारोप करताना गोस्वामी तुलसीदास म्हणतायत, ह्या चरित जे गावही हरिपद पावही ते न परही भवकूपा. हे चरित्र जे गातात, ज्याचं गान जे करतात, ते हरिपद पावही, ते भगवत चरणांना प्राप्त होतात. त्यांना भगवत चरण प्राप्त होतात. दोन्ही अर्थ एकच आहेत, पण एके ठिकाणी त्याचा जर का व्यंग्यार्थ किंवा लक्ष्यार्थ घेतला तर विचित्र होतो. ते हरिचरणांपाशी गेले म्हणजे मेले असं होतं. तसं नाही, त्यांना भगवंतांचे चरण प्राप्त होतात. आत्ताच प्राप्त होतात, कुठेही जावं लागत नाही, याच ठिकाणी प्राप्त होतात. ते हरिपद पावही, ते भगवत चरणांना प्राप्त करतात आणि परही न भवकूपा, पुन्हा या संसार सागरामध्ये पडत नाही. जन्माला आल्यावरती जशी सुंदर भगवंतांनी बाललीला केली, तशीच लीला आपल्या अंतःकरणामध्ये नित्य भगवंत करोत, अशी प्रार्थना या रामनवमीच्या विशेष दिनाच्या निमित्ताने भगवंतांच्या चरणी करून वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.